जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 204 पाहणार आहोत. मना संग हा सर्व संगास तोडी, मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी, मना संग हा साधका शीघ्र सोडी, मना संग हा द्वैत निशेष मोडी. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ या श्लोकात कुणाच्या संगतीत राहावे आणि कुणाच्या संगतीत राहू नये हे आपल्याला सांगत आहेत. आता संगती ही 3 प्रकारची असते. एक असते कुसंगती, दुसरी असते सुसंगती आणि तिसरी असते विसंगती. कुसंगती ही माणसाने नेहमीच टाळावी, कारण त्यात आपले अहित आहे. सुसंगती धरावी, कारण त्यात आपलं कल्याण आहे. आणि विसंगती म्हणजे अशी संगती की जी टाळता पण येत नाही आणि धरता पण येत नाही. जसे घरामध्ये राहताना किंवा समाजामध्ये वावरताना अशा काही माणसांशी आपला संबंध येतो की आपण त्यांना सोडूही शकत नाही आणि त्यांच्याबरोबर राहू पण शकत नाही. अशा वेळी त्या व्यक्तीला सहन करण्याशिवाय पर्याय नाही. अशा वेळी त्यांच्या दुर्गुणांकडे दुर्लक्ष करायचं. यालाच काय म्हणतात? विसंगती. म्हणजे विसंगती ही सहन करायची आहे. आणखी एक संघ आहे, तो आहे भूतकाळाचा संघ आणि भविष्यकाळाचा संघ. आपण काय करतो? एक तर भूतकाळामध्ये अडकून पडतो, म्हणजे सतत भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटनांचाच विचार करतो. नाही तर भविष्यकाळामध्ये रममान होतो की मी असे करेन, मी तसे करेन. अशा निरनिराळ्या आपण कल्पना करतो. परंतु या दोन्हीचाही संघ काही उपयोगाचा नाही. कारण भूतकाळामध्ये घडून गेलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण आता बदलू शकत नाही आणि भविष्यकाळ तर आपल्या हातात नाही. म्हणून या दोन्हीचाही संघ करू नये. मग काय करावं? वर्तमान काळात जगायला शिकावे. संतांच्या सहवासात राहिल्याने आम्ही वर्तमान काळात जगायला शिकतो. वर्तमान काळात राहायचे असेल तर काय करायचं? नामसाधना करायची. सतत नामस्मरणात राहायचं असे आपल्याला संत सांगतात. मात्र हे नामस्मरण जे आहे ते मनापासून असले पाहिजे. समर्थ या ठिकाणी आपल्याला संग कुणाचा करावा हे सांगताना म्हणतात की मना संग हा सर्व संगास तोडी. हे मना, तू संग करायचा असेल तर तो संतांचा संग कर. कारण हा संघ असा आहे की तो इतर नको असलेले संघ तोडून टाकतो. संतांच्या संगतीत राहिल्याने पहिल्यांदा काय होतं की मी देह आहे असा जो आपला भ्रम आहे तो नाहीसा होतो. देहावरची आसक्ती कमी होत जाते आणि मग त्या अनुषंगाने आपले ज्या ज्या व्यक्तींशी वस्तूंशी संबंध येतात त्यांच्याविषयी पण आपल्याला हळूहळू जे आहे आसक्ती आपली त्यांच्याबद्दलची कमी होत जाते. संग म्हणजे आसक्ती, संग म्हणजे चिकटून राहणे. ती प्रपंचाची आसक्ती संतांचा संग केल्याने कशी होते? हळूहळू कमी होते. संत गोविंद यांनी आपल्या एका गीतामध्ये म्हटलेलं आहे, असा धरी छंद जाय तुटोनिया भवबंध. भवबंध म्हणजे संसाराचं बंधन. कवी म्हणतात, तुम्ही असा काही छंद लावून घ्या की ज्यामुळे हे संसाराचे बंधन तुटून जाईल. आणि तो छंद कोणता असावा? तर संतांच्या सहवासात राहण्याचा. पण प्रश्न असा आहे की आम्ही संगतीशिवाय कुठलाही व्यवहार करू शकत नाही. व्यवहारामध्ये जोडीदार पाहिजे, साथीदार पाहिजे, सहकारी पाहिजे, सगळे असले पाहिजे. त्यांच्याशिवाय आपला व्यवहार होतच नाही. त्यांचा संग सोडून चालत नाही. मग यातून काय सोडायचं?
तर संग सोडायचा नाही, पण त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये जी आसक्ती आहे ती आसक्ती आपण सोडायची. संग असावा पण आसक्ती नसावी. आसक्तीरहित संग असावा. आता संत सहवास धरल्याने काय होते तर समर्थ पुढे म्हणतात, मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी. हे म्हणा, संतांच्या सहवासाने भवबंधन अर्थात प्रपंचाचे बंधन गळून पडते आणि मग तात्काळ आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते. आता तात्काळ मोक्षप्राप्ती होते हे खरे, पण त्यासाठी आधी जे सांगितले आहे की संसाराची बंधने तोडा आणि आसक्ती कमी करा, हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मोक्ष नाही. पण एकदा का ती बंधने गळून पडली की मग मात्र तात्काळ मोक्ष हा निश्चित आहे. कारण संतांच्या सहवासाने आपल्यातील वासनेचा काय होतो, क्षय होतो आणि आपली इंद्रिये आपल्या ताब्यामध्ये येतात. या भवबंधनातून आपली लवकरात लवकर सुटका होते. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, मना संग हा साधका शीघ्र सोडे. समर्थ म्हणतात की साधकाने या प्रपंचात स्वतः प्रयत्न करून सुटका करून घ्यायची म्हटली तर ते फार अवघड आहे. परंतु जर संतांच्या संगतीत राहिलो तर मात्र हे काम फार लवकर साध्य होते. कारण त्यांच्या सहवासात राहिल्याने आपल्याला त्यांच्या अध्यात्मशक्तीचा लाभ होतो. आत्मज्ञान लवकर प्राप्त होते. संसाराची बंधने गळून पडतात आणि मग साधकाची या प्रपंचातून सुटका होते, असे समर्थ म्हणतात. संतांच्या सहवासात राहिल्याने आपल्याला एक फायदा असा होतो की आपल्यामधील द्वैत नाहीसे होते. आणि म्हणून समर्थ म्हणतात, मना संग हा द्वैत निशेष मोडे. अर्थात संतांच्या सहवासात राहिल्याने आपल्यातील द्वैत नाहीसे होते आणि अद्वैताची अनुभव येतो. आपल्या मनात जे मी माझं, तू तुझं असा द्वैत भाव असतो तो नाहीसा होतो. आता जिथे द्वैत आहे तिथे दुःख आहे. मग द्वैत संपले की आपल्या जीवनातील दुःखही संपले. सहवासाने अर्थात संतांच्या सहवासाने आत्मज्ञान प्राप्त झाले की मग द्वैताचा समूळ नाश होतो आणि मग मन कसं होतं, शांत होतं, स्थिर होतं. एकूण काय तर आपल्या जीवनाचे कल्याण हे संतांच्या संगतीत राहिल्यानेच आहे. म्हणून समर्थ आपल्याला सतत संत सहवासामध्ये राहण्याचा आग्रह करतात आणि तेच समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये पण समजून सांगतात की मना संग हा सर्व संगास तोडी, मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी, मना संग हा साधका शीघ्र सोडी, मना संग हा द्वैत निशेष मोडी. जय जय रघुवीर समर्थ.